श्री स्वामी समर्थ. विविध शंकांचे समाधान. एक जपमाळ अनेकांनी वापरली तर, एकच आसन अनेकांनी वापरलं तर, जप करण्याची योग्य वेळ कोणती? प्रश्न. घरात अनेक जण जप करणारे असतील तर एकच आसन वापरले तर चालते का? उत्तर. नाही, कारण प्रत्येकाचे जप वेगळे असतात आणि ज्याची त्याची शारीरिक ऊर्जा सुद्धा वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाचे आसन हे कायम वेगळेच असावे आणि ते कधीच कुणा दुसऱ्याला वापरायला देऊ नये. प्रश्न. एकाच जपमाळ अनेकांनी वापरली तर चालते का? उत्तर. नाही, कारण प्रत्येक माणसाचे पाप आणि पुण्य हे वेगवेगळे असते. जेव्हा एखादी व्यक्ती जप करते तेव्हा त्या माळेवर ती स्वतःचे पुण्य अर्जित करत असते. जेव्हा अशी माळ कोणा दुसऱ्या कारणी वापरली जाते तेव्हा तुमचे पुण्य त्या व्यक्तीच्या पापक्षय करण्यासाठी वापरले जाते. प्रश्न. जप दक्षिण दिशेला बसून का करू नये? उत्तर. आपल्या वास्तुशास्त्रात 4 मुख्य दिशा आहेत आणि 4 उपदिशा आहेत. तर ह्या सर्व दिशाचे एक एक देव आहेत. दक्षिण दिशेचे स्वामित्व यमदेवाकडे आहे. भारतीय परंपरेत दक्षिण दिशेला अशुभ दिशा मानले आहे. शक्यतो जप हे पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून करावे. प्रश्न. जप शक्यतो पहाटे किंवा रात्री का करावा? आपापल्या वाटेल त्यावेळी का करू नये? उत्तर. पहाटे 4 ते 7 आणि रात्री 10 ते 1 ह्या जप करण्याच्या उत्तम वेळा आहेत. पहाटे ब्रह्ममुहूर्त 3:30 असतो. त्यानंतर ची पहाटे 4 ते 7 ची वेळ ही अत्यंत शुभ आहे, कारण यावेळी माणसाची झोप झालेली असते आणि शरीर आणि मन शुद्ध असते. यावेळी देवतासुद्धा प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देतात. रात्री 10 ते 1 ही दिवसभरातील कामे संपवून, दिनचर्या संपवून व्यक्ती देवाचे नाव घेऊ शकतो. रात्री झोपताना केलेला जप हा तुम्हाला शांत झोप देतो, परिस्थिती बदलण्याची ताकद देतो. रात्री 10 नंतर आपल्या आजूबाजूला शांतता यायला लागते. त्यामुळे यावेळी शांतपणे जप करावा. प्रश्न. जप मनातल्या मनात करावा का मोठ्या आवाजात करावा? उत्तर. जप हा नेहमी कोणालाही ऐकू येणार नाही अशा आवाजात करावा. प्रत्येकाचे घर मोठे नसते, त्यामुळे शक्यतो जप मनातल्या मनात करावा किंवा पुटपुटत करावा. म्हणजे नेमका कोणता जप करत आहेत हे कोणाला समजणार नाही. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.